चला मंडळी, आज बनवूया जगप्रसिद्ध कोल्हापुरी भडंग। तर लहान मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेला किंवा आपल्याला सुद्धा चहा बरोबर खायला, वेळेवर आलेल्या पाहुण्यांना सुद्धा नाश्त्याला द्यायला ही भडंग खूप उपयोगात येते। आणि बनवायला म्हणाल तर फक्त 10 ते 15 मिनिटाचा टाइम लागतो। आणि पावसाळा असला तरी सुद्धा ही भडंग अजिबात मऊ पडणार नाही, अशीच डब्बा संपेपर्यंत कुरकुरीत भडंग राहणार तुमची। आता भडंग बनवण्यासाठी रेडीमेड मसाला सुद्धा येतो, पण आपण इथे कुठला रेडीमेड मसाला न वापरता घरीच आपण एकच मसाला तयार करणार आहोत भडंगसाठी आणि त्या मसाल्यामध्ये आपण ही भडंग बनवणार आहोत। तर इथे बघा 1 पाव एवढे मी कुरमुरे घेतले। तर हे कुरमुरे थोडे खरबडीत असतात, भडंग जे तुम्हाला माहितीच असेल, जे प्लेन कुरमुरे असतात ना ते नाही आहेत। आता कुरमुरे ताजे असतील किंवा जुने असतील तरी सुद्धा काय करायचे आपल्याला, कढईमध्ये हे सगळे कुरमुरे घालून आपल्याला 1 ते 2 मिनिटापर्यंत हे मंद आचेवर कुरमुरे भाजून घ्यायचे। त्यामुळे काय होईल, याच्यामधलं काही मॉइश्चर असेल तर ते उडून जाईल आणि आपले कुरमुरे एकदम असे क्रिस्पी होईल। इथे बघा तुम्ही एक असा हातामध्ये चोळून बघितला तर त्याचा अगदी असा चुरा झालेला आहे। एवढ्या स्टेजपर्यंत आपल्याला हे कुरमुरे हलकेसे भाजून घ्यायचेत। त्यानंतर आता इथे कढईमध्ये मी तेल घातलं। तेलामध्ये बघा इथे मी पाऊण वाटी एवढं खोबरं होतं, सुकं खोबरं, त्याचे मी लांब आणि पातळ असे काप करून घेतले। तर हे सुक्या खोबऱ्याचे काप आपल्याला छान असे तळून घ्यायचे। खोबरं तळून झालं की आपल्याला इथे त्याच तेलामध्ये शेंगदाणे सुद्धा तळून घ्यायचेत। वाटीभर शेंगदाणे घेतले होते मी। सगळे शेंगदाणे छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळायचे। तळताना काळजी घ्यायची की आपण मीडियम आचेवर सगळे पदार्थ तळायचे, त्यामुळे काय होईल पदार्थ जळणार नाही आणि पूर्ण तळल्या जातील। त्यानंतर आता इथे मी 1 वाटीभर एवढे कढीपत्ते घेतले। सगळे कढीपत्ते आधी स्वच्छ धुवून घेतले होते। त्यानंतर आता कढीपत्ता तळताना सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा, त्यानंतर गॅस कमी करायचा आणि हे सगळे कढीपत्ते कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। इथे मी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। ह्या लसणाच्या पाकळ्या बघा मी अशा खलबत्त्याने ठेचून घेतल्यात, म्हणजे हलक्याशा क्रश केलेल्या। लसूण सुद्धा आपल्याला लो गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा। इथे लसूण सुद्धा तळून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। हा कढीपत्ता बघा, ह्याचा असा चोळून बघितला की पार चुरा होतोय, लसणाचा सुद्धा असा चुरा होतोय। त्यानंतर खोबरं सुद्धा बघा, खोबरं सुद्धा लगेच तुटल्या जातंय। सगळे पदार्थ कुरकुरीत होईपर्यंत तळले की आपली भडंग जास्तीत जास्त दिवस कुरकुरीत राहते, अजिबात मऊ पडत नाही। आता आपण भडंगसाठी लागणारा मसाला इथे बनवणार आहोत। तर मी इथे 1 टीस्पून एवढे धने घेतले, धने भाजलेले होते। त्यानंतर 1 टीस्पून एवढं सुक्या खोबऱ्याचा खीस घेतलाय। अर्धा चमचा मी इथं बडीशोप, अर्धा चमचा जिरे घेतलं, 1 चमचा मी इथे जे चण्याचं डाळवं असतं बघा, डाळवं घेतलं। 1 मोठा चमचाभर इथे मी आमचूर पावडर घेतलं। 2 चमचे लाल तिखट घातलं, लाल तिखट तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा हळद घातली, 1 टीस्पून एवढी मी साखर घातली, यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं। चण्याच्या डाळव्याच्या ऐवजी तुम्ही ह्यामध्ये शेवसुद्धा वापरू शकता किंवा भाजलेलं बेसन पीठ सुद्धा वापरू शकता। सगळा मसाला आपल्याला मिक्सरमध्ये छान असा बारीक करून घ्यायचा। इथे बघू शकता आपला हा भडंगचा मसाला तयार आहे। त्यानंतर जे उरलेलं तेल होतं ना, त्या तेलामध्येच मी हा भडंगचा मसाला तळून घेणार आहे आता। तर मसाला छान असा आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचा। मी ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा तेल घातलं नाही आहे, तुम्हाला वाटल्यास घालू शकता, पण ह्या कमीत कमी तेलामध्येच आपण ही भडंग बनवणार आहोत। मसाला छान तळून झाला आहे। इथे बघा याचा मस्त सुगंध सुटायला पाहिजे आणि हलकासा रंग बदलायला पाहिजे, एवढा वेळ आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा। त्यानंतर जे आपले कुरमुरे होते ना, ते सगळे ह्या मसाल्यामध्ये घालायचे आणि मिक्स करायचे। आता जे तळलेलं साहित्य होतं, शेंगदाणे, खोबरं वगैरे, ते आपण आधी घातलं नाही, कारण त्याला तेल लागलेलं होतं। ते आधीच घातलं असतं तर सगळा मसाला त्याला चिटकून बसला असता। त्यामुळे आधी कुरमुरे घालून कुरमुरे छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे, त्यामुळे सगळा मसाला आपल्या कुरमुऱ्यांना लागतो। इथे बघू शकता कुरमुऱ्याचा काय सुरेख रंग आलाय। आता जे तळलेले जिन्नस होते ते ह्याच्यामध्ये घालायचेत आपल्याला। आणि आता सुद्धा गॅसचा पॉवर चालूच आहे, गॅसचा पॉवर एकदम लो फ्लेमवर आहे। आणि ही भडंग सगळे आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची, म्हणजे सगळ्या साहित्याला मस्त असा मसाल्यात लागायला हवा आणि खूप छान असा फ्लेवर यायला हवा। ह्या भडंगमध्ये आपण सगळे आंबट, गोड, तिखट सगळे पदार्थ घातलेत ना, त्याच्यामुळे खूप छान अशी चव येते आपल्या भडंगला, एकदम चटपटीत अशी ही भडंग लागते। इथे बघा काय सुंदर आपली भडंग बनून तयार आहे। आणि टाईम म्हणाल तर अवघ्या 10 ते 15 मिनिटात आपली भडंग बनून तयार होते। भडंग तर बनून तयार आहे। आता काय करायचं, मस्त गरमागरम चहा घ्यायचा आणि कधीही चहाबरोबर खाण्यासाठी ही भडंग घ्यायची। मूठभर भडंग, ह्याच्यावरती बारीक चिरलेला कांदा आणि थोडंसं लिंबू पिळून या भडंगचा आस्वाद घ्यायचा। आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओमध्ये थोडं जरी काही आवडलं असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा। तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअरसुद्धा करा।